लाडक्या बहिणींसाठी आज डबल खुशखबर मिळाली, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज एकाच दिवशी खटाखट 1500 आणि 1500 असे 3000 रुपये जमा झालेले आहेत. मग हे पैसे नक्की कोणत्या महिलांना जमा झाले आहेत आणि तुम्हाला कधी पैसे जमा होणार, हे वितरण नक्की किती दिवस चालणार आहे आणि कोणत्या महिलांना हे 3000 रुपये जमा झाले आहेत, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला नेहमीच प्रमाणे आपल्या पेजवर आणि चॅनलवर मिळणार आहे. त्यामुळे आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो वारंवार आणि रेग्युलरपणे करत आहे. तर चला, या संदर्भात तुम्हाला आधी पुरावा दाखवतो, कारण तुम्ही परत म्हणता की नक्की पुरावा दाखवा, खरंच वितरण झाले आहे का? तर चला लगेच दाखवतो. आणि एकाला नाही तर संपूर्ण राज्यभरात हे वितरण अगदी जोरदार पद्धतीने सुरू आहे आणि लाडक्या बहिणींना खटाखट मेसेज येत आहेत आणि त्यांच्या खात्यावरती योजनेचे पैसे देखील जमा झाले आहेत. ज्या मार्च आणि एप्रिल महिन्यापासून वंचित राहिलेल्या महिला होता, त्या महिलांना आता हे वितरण झाल्यामुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आणि आमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाले आणि अखेरीस लाडकी बहीण योजना चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि अशीच चालू राहू द्या, असे देखील महिला यावर आपले मत व्यक्त करत आहेत. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. 12:13 या लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मार्च महिन्याचे जमा झाले होते आणि त्याच महिलेला 4:10 पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे. आता लक्षात घ्या, हे वितरण कोणाला होत आहे, तर जे अनुसूचित जाती प्रवर्गातून आहेत, जे एससी आहेत, त्या एससी प्रवर्गातील ज्या महिला आहेत, त्या महिलांना या योजनेच्या हप्त्याचे वितरण होत आहे. आपण पाहिलं की लाडकी बहीण योजना आता नवीन लेखशीर्षाखाली काम करत आहे, त्यामुळे महिला ज्या प्रवर्गातील असेल, ती ओपन असेल, ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, तर त्याच प्रवर्गातून तिच्यासाठी निधी वितरित करायचा अशा संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनुसूचित जातीमधील ज्या महिला होत्या त्यांच्यासाठी वितरण झाले नव्हते. आपण पाहिलं की मार्च आणि एप्रिल महिन्याचे वितरण मागील आठवड्यामध्ये पार पडले, परंतु त्यांना हे वितरण झाले नव्हते. आणि आपण लगेचच या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारीच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लाडक्या बहिणींनो घाबरून जाऊ नका, वितरण पुन्हा करावे लागेल, कारण अनेक महिला बाकी आहेत, नवीन लेखशीर्ष आहे, 2 हप्ते एकत्रित आहेत आणि त्यामुळे वितरणास विलंब होत आहे. परंतु तुम्हाला घाबरण्याची कोणत्याही प्रकारची काळजी नाही. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण तुमच्या देखील खात्यावर नक्कीच होणार आहे आणि त्याच पद्धतीने महिलांना वितरण देखील जमा झालेले आहे आणि 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी देखील काळजी करू नका. आज आणि उद्या 2 दिवस वितरण चालणार आहे आणि तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आता याच्या व्यतिरिक्त म्हणजे एससी व्यतिरिक्त तुम्ही कोणत्या प्रवर्गातून असून तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत पैसे येऊन तुम्ही केवायसी करून देखील तुमचे पैसे जमा झाले नसल्यास तुमचा प्रवर्ग आणि तुमच्या गावाचे नाव नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.